हॅलो फ्रेंड्स. तर आज मी निघाली आहे पुण्यावर संध्याकाळची भटकंती करण्यासाठी. पण त्याचबरोबर आज मी एक दुःखद बातमीसुद्धा घेऊन आली आहे. आणि मला ती बातमी सांगताना खूप 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 वाईट वाटतंय. तर बातमी अशी, माझे डोळे आता थोडे नखरे करायला लागलेत. बोर्डवरचं अक्षर मला थोडं ब्लर दिसायला लागलंय. हां, इतके दिवस मी म्हणत होती की अरे मला सगळं क्लिअर दिसतं. पण आजकाल जरा लक्षात येत आहेत गोष्टी. थोडा नंबर लागलाय बहुतेक. म्हणून मग आज मी निघाली आहे लेन्स काढून माझ्या डोळ्यांच्या इंटरव्ह्यूसाठी. बघूया पास होत आहेत की फेल. चला, तर आता खरा मोमेंट आहे. आतमध्ये जाऊन बघूया काय सत्य आहे ते. तो फायनली माझ्या डोळ्यांचं चेकअप झालेलं आहे आणि मला समजलं आहे की मला थोडा नंबर आलेला आहे. चला, आता स्पेक्स फ्रेंड होणार बहुतेक. पण ऑनेस्टली सांगते, इतकं कन्फ्युजन कशातच नसेल जे मला फ्रेम चूज करण्यात गेलंय. एक फ्रेम घातली तर एकदम सिरियस स्टुडंट, दुसरी फ्रेम घातली तर बुढी अम्मा, तिसरी फ्रेम घातली तर स्टायलिश. अरे भाई, इतके ऑप्शन कशाला देता तुम्ही? शेवटी लास्टली पूर्ण 1 तास बघितल्यानंतर एक फ्रेम चूज केली आणि ती फ्रेम आपण बनवण्यासाठी टाकली आणि आपण निघालो रिटर्न. रिटर्न तर निघालो, बट आत्ता झाला खरा प्रॉब्लेम सुरू. आम्हाला लागली होती भयंकर भूक. मग आम्ही म्हटलो चला थोडं हलकं हलकं फुलकं खाऊया. मग काय, सरळ पाणीपुरीचा गाडा दिसला आणि पाणीपुरीवर अटॅक केला. छान असं आंबट गोड तिखट पाणी. हाय, काय तो सुकून. मग शेवटी पाणीपुरी खाऊन बस झालो म्हटलं. पण पोट तर म्हणत होतं नाही बस नको, मला अजून काहीतरी खायचंय. मग थोडाही वेळ वाया न घालवता आम्ही निघालो कॉलेजकडे क्रिस्पी वडापाव खाण्यासाठी. आणि हा आमचा डिसिजन एका सेकंडमध्ये झाला बरं का. आय टेस्टमध्ये कुठली फ्रेम चूज करायची ह्यामध्ये आम्ही फुल कन्फ्यूज होतो. पण वडापावचा डिसिजन मात्र आम्ही एका सेकंडमध्ये घेतला. आणि आता क्रिस्पी वडापाव खाल्ला तर त्याच्यावर कॉलेजकडची फेमस अशी कोल्ड कॉफी नको का? मग लगेच म्हटलो चला दिवसाचा एंडिंग एकदम परफेक्ट करूया. म्हणून आम्ही निघालो कोल्ड कॉफी प्यायला. कॉफी पिल्यावर एनर्जी पण आली आणि मूड पण मस्त झाला. सो आता फुल मज्जा करून खाणं पिणं करून आम्ही निघालेत हॉस्टेलला रिटर्न. मला तर वाटतंय आय टेस्टसाठी निघाले होते, पण दिवसभर फूड टूर झालाय. तर